दादरमधील मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग टाकल्याप्रकरणी आरोपी उपेंद्र पावसकरला अटक। आरोपी ठाकरेंच्या कार्यकर्त्याचा चुलत भाऊ। दोन्ही भावांच्या संपत्तीच्या वादात ठाकरे हस्तक्षेप करत असल्याचा आरोपीचा आरोप। सूत्रांची माहिती, आरोपी उपेंद्र पावसकर संपत्तीच्या वादातून सतत श्रीधर पावसकरांविरोधात तक्रार दाखल करायचा। श्रीधर पावसकर बाळासाहेब ठाकरेंचे बॉडीगार्ड होते, तर उपेंद्र पावसकर नावाच्या व्यक्तीला ओळखत नसल्याचा श्रीधर पावसकर यांचा कुटुंबाचा दावा। जळगावमध्ये पोलिसांनी मोर्चेकरी शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश नाकारल्यानं बच्चू कडू आक्रमक। गेट तोडत बच्चू कडूंनी जिल्हाधिकाऱ्यांचं दालन गाठलं। केळी पिकाचे भाव आणि कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक। मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवारांच्या हस्ते बीड अहिल्यानगर रेल्वे सेवेचा शुभारंभ। भूमिपूजनानंतर 40 वर्षांनंतर बीडमध्ये रेल्वे धावली। आमच्या हक्काचं ओबीसी आरक्षण संपवलं। ओबीसींच्या हातात काठ्या नाहीत तर कोयते आहेत। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचं वक्तव्य, तर भर सभेत लक्ष्मण हाकेंनी दंड ठोपटले। मनोज जरांगेंचा चलो दिल्लीचा नारा। देशभरातील मराठा समाजाचे दिल्लीत अधिवेशन घेणार। हैदराबाद सातारा गॅजेटच्या अंमलबजावणीनंतर दिल्लीत अधिवेशन होणार। मनोज जरांगेंची माहिती। बंजारा समाजाच्या शिष्टमंडळानं छत्रपती संभाजीनगरमध्ये घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। हैदराबाद गॅजेटनुसार एसटी प्रवर्गातून आरक्षण द्या, बंजारा समाजाचं मुख्यमंत्र्यांना निवेदन। त्रिभाषा धोरणासंबंधीच्या समिती 5 डिसेंबरपर्यंत अहवाल सादर करणार। समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव राज ठाकरे उद्धव ठाकरेंची भेट घेणार। समितीकडून मुंबई, पुणे, संभाजीनगर, सोलापूरसह 8 ठिकाणी लोकांचं मत जाणून घेण्यात येणार। लोढा ग्रुपचे माजी संचालक राजेंद्र लोढा यांना अटक। 85 कोटींचा फसवणूक प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेची कारवाई। तसंच मंगलप्रभात लोढा यांचे पुत्र अभिषेक लोढा यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप। 23 सप्टेंबरपर्यंत राजेंद्र लोढा यांना कोठडी।